आफ्टरनून एव्हरीवन. आज आपण लँग्वेज अँड लिंग्विस्टिक्स या पेपरमधील क्वेश्चन नंबर 2 जो असणार आहे त्यामध्ये राईट शॉर्ट नोट्स असा प्रश्न असेल. त्यामध्ये तुम्हाला 2 शॉर्ट नोट्स लिहायचे आहेत ज्या की 10 मार्क्ससाठी असणार आहेत. यामध्ये फ्रेजेस आणि क्लॉजेस या दोन्ही घटकावर मिळून प्रश्न विचारले जातील. ओके. आता सर्वप्रथम आपल्याला फ्रेज म्हणजे काय हे समजणं खूप गरजेचं आहे. ओके. सो दॅट वी कॅन आन्सर द क्वेश्चन्स इन डिटेल. ओके. सो फ्रेज म्हणजे काय असतं तर अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट वर्क्स टुगेदर ॲज वन युनिट. ओके. एक किंवा त्यापेक्षा जास्त शब्द काय केले जातात एकत्र घेतले जातात. ओके. आणि त्यांना एक वन ग्रामॅटिकल युनिट म्हणून कन्सिडर केलं जातं. सर्वात महत्त्वाचं फ्रेज कशी ओळखायची तर त्यामध्ये सब्जेक्ट और वर्ब किंवा कधीकधी दोन्हीही गोष्टी त्यामध्ये नसतात. ओके. मी तुम्हाला यापूर्वी सांगितले सब्जेक्ट म्हणजे काय तर जो कर्ता आहे, जो वाक्याच्या सुरुवातीला ॲक्शन करत आहे किंवा ज्या सब्जेक्टविषयी आपण बोलत आहोत तो असतो आपला सब्जेक्ट. ओके. आणि वर्ब म्हणजे काय जसं की यापूर्वी सांगितलेलं आहे प्रेडिकेटर. ओके. जो की शब्द वाक्यामध्ये ॲक्शन दाखवत असतो. तर फ्रेजेसमध्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या फ्रेजमध्ये सब्जेक्ट किंवा वर्ब नसतात किंवा दोन्ही नसतात. ओके. त्याचबरोबर त्यामधून कंप्लीट थॉट आपल्याला समजत नाही. फॉर एक्झाम्पल कर्ता कोण आहे, क्रियापद काय आहे किंवा कोणत्या प्रकारची ॲक्शन चालू आहे तर आपल्याला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या त्यातून समजत नाहीत किंवा तिथं त्या दिलेल्या नसतात. आता फ्रेजेसचं मेन काम किंवा मुख्य फंक्शन काय आहे तर इट ओनली गिव्ज मोर इन्फॉर्मेशन ऑर ॲड्स मीनिंग टू अ सेंटेन्स. ओके. सेंटेन्समध्ये असे थोडे थोडे चंक्स थोडे थोड्या पार्ट्समध्ये जे शब्द दिलेले असतात ते काय असतात आपल्या फ्रेजेस असतात. ओके. त्यामधून कंप्लीट थॉट किंवा कंप्लीट मिनिंग आपल्याला वाक्याचं संपूर्ण कळत नाही. ओके. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की फ्रेजमध्ये सब्जेक्ट किंवा क्रियापद नसतं. त्याचबरोबर आपल्याला ते संपूर्ण वाक्याचा सेन्स जो आहे किंवा कंप्लीट आयडिया कंप्लीट थॉट त्यातून आपल्याला समजत नाही. ओके. फ्रेज जी आहे ती फक्त एक पार्ट असते सेंटेन्सचा. ओके. पार्ट असते, संपूर्ण सेंटेन्स नाही. आणि ॲज आय सेड की त्याचं फंक्शन काय आहे तर ते फक्त मोर इन्फॉर्मेशन. ओके. अधिक माहिती त्यामध्ये शब्दांद्वारे किंवा फ्रेजेसद्वारे दिली जाते. ओके. आता वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेजेस आहेत. ओके. फॉर एक्झाम्पल बघा इन द रूम यामध्ये इन हे काय आहे प्रेपोजिशन आहे. ओके. सो फ्रेजेसला आपल्याला राऊंड ब्रॅकेट करायचं आहे. आणि लक्षात ठेवा इथं हे कुठली फ्रेज आहे प्रेपोजिशन फ्रेज आहे. ओके. सो याला आपल्याला काय लिहायचं आहे इथं डबल पी लिहायचं आहे. आणि हे इन जे आहे ते काय आहे प्रेपोजिशन आहे म्हणून त्याच्या पुढे आपल्याला पी हा शब्द काय करायचा आहे लिहायचा आहे. ओके. त्यानंतर इथं पी हा शब्द लिहायचा आहे. ओके. आणि लक्षात ठेवा प्रेपोजिशन फ्रेजचं जे फंक्शन आहे ओके ते काय असतं आपलं मॉडिफायर. ओके. सो ते आपल्याला इथं वर लिहावं लागणार आहे. त्याचबरोबर दुसरी फ्रेज कोणती असते ॲडजेक्टिव्ह फ्रेज. ओके. आता ॲडजेक्टिव्ह फ्रेज ज्यावेळेस दिली जाईल त्यावेळेस लक्षात ठेवायचं आपल्याला इथं काय लिहायचं आहे ए जे आणि पी. ओके. आणि हे व्हेरी जे आहे ओके ओके व्हेरी जे आहे ते काय आहे ॲडवर्ब आहे लक्षात घ्या. आणि हॅपी जे काय आहे ते ॲडजेक्टिव्ह आहे. तो ॲडजेक्टिव्हच्या खाली आपल्याला फक्त ए जे लिहायचं आहे. ओके. हा मेन वर्ड आहे लक्षात घ्या, सॉरी हेड वर्ड आहे हा. आणि हा काय आहे व्हेरी मॉडिफायर आहे. इथं आपल्याला ए व्ही म्हणजे ॲडवर्ब लिहायचं आहे. ओके. लक्षात घ्या. सो इन द रूममध्ये इन आणि द हे दोन्ही काय आहेत मॉडिफायर आहेत. आणि हेड जो आहे तो काय आहे रूम हा हेड वर्ड आहे. आणि हा काय आहे त्याचा ह्या शब्दाचा क्लास कोणता नाउन. सो ते आपल्याला तिथं लिहायचं आहे. आता तिसरी जर फ्रेज बघितली तर तीसुद्धा अगेन प्रेपोजिशनल फ्रेजच आहे. ओके.
सो प्रेपोजिशनल फ्रेजला आपल्याला काय करायचं आहे, पी पी फ्रेजच्या बाहेर लेफ्ट साईडला लिहायचं आहे. त्यानंतर प्रेपोजिशन कुठलं आहे, इथं ऑन आहे. ओके, सो हे काय आहेत, मॉडिफायर आहेत, लक्षात घ्या. ओके, द जे आहे ते डेटर्मिनर असतं. काय असतं, डेटर्मिनर. तिथं डी लिहायचं आहे आपल्याला. ओके, हे काय आहे, मॉडिफायर. हा जो आहे तो हेडवर्ड आहे, हा नाउन आहे, आणि इथं आपल्याला डी लिहायचं आहे. ओके, इथे सुद्धा सेम प्रेपोजिशनल फ्रेज आहे, कारण प्रेपोजिशननं चालू झालेली आहे, त्यामुळे इथे आपल्याला पी लिहायचं आहे. ओके, हा मॉडिफायर आहे, हा हेडवर्ड नाही. ओके, ह्यामध्ये हेडवर्ड कोणता आहे, मीटिंग, जो की नाउन आहे. द जे आहे ते डिटर्मिनर आहे, आणि हे सुद्धा मॉडिफायर आहे, लक्षात घ्या. ओके, सो अशा पद्धतीनं हे काय आहेत, आपल्या प्रेपोजिशन फ्रेजेस आहेत. ओके, आता यातला पहिला प्रश्न जो आहे तो आहे नाउन फ्रेज. ओके, नाउन फ्रेजचं स्ट्रक्चर कसे असते. आता बघा, इंग्लिशमधील कोणतेही सेंटेन्स असू द्या, ते कशापासून बनलेलं असतं, तर त्यामध्ये असतात क्लॉजेस. ओके, डिपेंडंट क्लॉजेस आणि इंडिपेंडंट क्लॉजेस. ओके, हे दोन प्रकार क्लॉजेसचे पडतात. आता ह्या ज्या क्लॉजेस आहेत, ह्या क्लॉजेस कशापासून बनतात, तर फ्रेजेसपासून. आणि फ्रेजेस कशापासून बनतात, तर वर्ड्सपासून. जसं की आपण वर पाहिलं इन द रूम ह्या एक्झाम्पलमध्ये, इथं आपल्याला लक्षात येईल की इन, द आणि रूम हे तीन काय आहेत, शब्द आहेत. आणि या तीन शब्दांपासून आपण काय केलेली आहे, सो जसं की मी सांगितलं की सेंटेन्सेस जे आहे ते कशापासून बनवले जातात, क्लॉजेसपासून. आणि क्लॉजेस आर मेड फ्रॉम फ्रेजेस. ओके, आणि फ्रेजेस आर मेड फ्रॉम वर्ड्स. ओके, लक्षात ठेवा. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं जे स्ट्रक्चर आहे नाउन फ्रेजचं. ओके, एन पी म्हणजे काय, नाउन फ्रेज. तर नाउन फ्रेजचं स्ट्रक्चर काय असतं, एमचा अर्थ आहे इथं मॉडिफायर. ओके, एचचा अर्थ असतो हेड किंवा हेडवर्ड, मुख्य शब्द कोणता आहे तो, आणि हा जो आहे तो, हा सुद्धा काय आहे, मॉडिफायर आहे. आता हा पहिला एम जो आहे त्याचा अर्थ असतो प्री मॉडिफायर. ओके, आणि दुसरा जो आहे त्याचा अर्थ असतो पोस्ट मॉडिफायर. ओके, दोन प्रकारचे मॉडिफायर्स असतात. आता बघा, खाली एक्झाम्पल्स बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ओके, आता एन पी ज्यावेळेस हेड म्हणून येतं वाक्यामध्ये, फ्रेजमध्ये, त्यावेळेस ते कोणकोणत्या प्रकारचं असू शकतं ते इथं आपल्याला दिलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, हे जे पहिलं एक्झाम्पल आहे. ओके, जसं की शब्दांचे क्लास असतात. ओके, वर्ड क्लास, त्यामध्ये आपण पाहिले की नाउन हा सुद्धा काय आहे, एक क्लास आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा, अ गुड गर्ल, ह्यामध्ये मुख्य शब्द कोणता आहे की ज्याच्याविषयी गुड हे ॲडजेक्टिव्ह आलेले आहे, किंवा अ हे आर्टिकल किंवा डिटर्मिनर आलेलं आहे, तर ते कुणाविषयी आलेलं आहे, गर्ल विषय. सो गर्ल जे आहे त्या शब्दाचा क्लास कोणता आहे, नाउन. ओके, हा क्लास आहे नाउन. आणि हे काय आहे, हा हेडवर्ड आहे, म्हणजे मुख्य शब्द हा आहे गर्ल. आणि याच्याविषयी अधिक माहिती सांगणारे शब्द म्हणजे त्याविषयी त्याला मॉडिफाय करणारे, तर आपण म्हटले ना हे प्री मॉडिफायर, ते हे आहेत दोन. ओके, गर्ल कशी आहे, गुड, हे ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्हचं आपण काय लिहितो, ए जे. ओके, आणि हे सुद्धा काय आहे, मॉडिफायर आहे. इथं मॉडिफायर म्हणून फंक्शन करतं आहे, शब्दाविषयी अधिक माहिती सांगतं आहे, त्यामुळे ते मॉडिफायर आहे. आणि अ जे आहे ते सुद्धा काय आहे, डिटर्मिनर आहे, कारण इथं गर्ल जे आहे ते कसं आहे, सिंग्युलर आहे, बरोबर. आणि सिंग्युलर नाउन असल्यामुळं आपण त्याला कोणता आर्टिकल जोडतो, अ. परंतु ते आपण कशानुसार घेतो, त्याच्यापूर्वी आलेल्या ॲडजेक्टिव्हच्या पहिल्या वर्डनुसार किंवा त्याचा उच्चार होतो त्यानुसार. ओके, तर सुद्धा हे सुद्धा काय आहे, मॉडिफायर आहे. गुड हे सुद्धा मॉडिफायर आहे, आणि गर्ल हा जो आहे तो हेडवर्ड आहे. आणि ही संपूर्ण फ्रेज जी आहे ती कशावरून ठरते, हेडवर्ड कोणता आहे, हेडवर्ड काय आहे, गर्ल, त्याचा क्लास कोणता आहे, नाउन. आणि त्यामुळं ही फ्रेज जी आहे ती कोणती आहे, नाउन फ्रेज. समजलं. आता दुसरा वर्ड इथं दिलेला आहे बघा, कोल्हापूर. ओके,
सो कोल्हापूर हे सिटीचं नाव आहे. आता हे नाव, ह्याचा क्लास कोणता आहे? नाउन. आणि साहजिकच आहे, नाव नाही म्हटल्यानंतर त्याचा क्लास कोणता आहे? ते काय असणार आहे? हेडवर्ड आहे. ओके, मॉडिफायर वगैरे नाही. आणि फ्रेज कोणती असणार आहे? ती नाउन फ्रेज असणार आहे. ओके, आता दुसरं जे आहे ते आहे प्रोनाउन. काय आहे? प्रोनाउन. ओके, आता प्रोनाउनमध्ये आपल्याला माहीत आहे आय, ही, समबडी. ओके, हे सर्व काय आहेत? प्रोनाउन आहेत. ओके, मग ज्या वेळेस आय दिला असेल एक्झाम्पलमध्ये आणि तुम्हाला त्याचा फ्रेजचा टाईप ओळखायचा असेल तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं ते काय असतं? प्रोनाउन आहे. ओके, त्यामुळे त्याचा हेडवर्ड काय येणार आहे? त्याचं लेबल काय येणार आहे? हेड. आणि ती कोणती फ्रेज असणार आहे? नाउन फ्रेज. ओके, त्याचबरोबर इथे ही दिलेलं आहे बघा, ही सुद्धा काय आहे? प्रोनाउनच आहे. ओके, काय असणार आहे? हेडवर्ड. आणि त्याचा क्लास कोणता असणार आहे? टाईप कुठला असणार आहे फ्रेजचा? तर नाउन फ्रेज. किंवा कधी कधी तुम्हाला समबडी, एनीबडी, ओके, एनीवन असे शब्द दिले जातात, तर ते सुद्धा काय असतात? प्रोनाउनच असतात, हेडवर्ड असतात ते. आणि त्यांचा टाईप जो आहे प्रोनाउन असल्यामुळे काय असणार आहे? नाउन फ्रेज. ओके, आणि पुढं फ्रॉम कोल्हापूर दिलेलं आहे. हे प्रिपोजिशन आहे. परीक्षेत बऱ्याच वेळा 2 तर एक्झाम्पल्स असे असतात, त्यामुळे लक्षात ठेवा, जर प्रिपोजिशननं सुरुवात होत असेल आणि जर तुम्हाला त्याला अंडरलाईन केलेले असेल की ही फ्रेज ओळखा, तर त्यावेळेस तुम्ही काय करायचे आहे? राऊंड ब्रॅकेट द्यायचे आहेत. इथं PP लिहायचं आहे. हे जे आहे ते काय आहे? प्रिपोजिशन आहे, लक्षात घ्या. ओके, आणि ते मॉडिफायर आहे. ओके, पुढं ॲडजेक्टिव्ह जे आहे ते सुद्धा कधी कधी नाउन म्हणून फंक्शन करतं. कधी? तर ज्या वेळेस आपण ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी द वापरतो, याचा अर्थ असतो द बोल्ड, द ब्युटिफुल, द पुअर. याचा अर्थ असतो की त्या लोकांचा समूह. फॉर एक्झाम्पल, बोल्ड लोकांचा समूह, ब्युटिफुल असणाऱ्या लोकांचा समूह, किंवा पूर लोकांचा समूह. हे नाउन म्हणून फंक्शन करते. आणि त्यामुळे इथं आपण काय करायचं आहे? नाउन फ्रेज द्यायची आहे. जरी या शब्दाचा क्लास ॲडजेक्टिव्ह असला तरी त्याचं फंक्शन नाउन म्हणून असतं. म्हणून ही कोणती फ्रेज आहे? नाउन फ्रेज आहे. हा हेडवर्ड आहे, ॲडजेक्टिव्ह. सगळीकडे बघा, हेडवर्ड जो आहे तो ॲडजेक्टिव्ह आहे, परंतु द आणि प्लस ॲडजेक्टिव्ह ही रचना जी आहे ती नामात आपण कन्सिडर करतो. ओके, अंडरस्टूड. सो द जे आहे ते काय आहे? मॉडिफायर. त्याला डिटर्मिनर असं म्हटलं जातं. ओके, चौथं जे आहे जे नाउन म्हणून फंक्शन करतं त्यामध्ये काय आहे? एन्युमरेटर. एन्युमरेटर म्हणजे काय? संख्या, नंबर ज्यातून सांगितले जातात. आता फॉर एक्झाम्पल बघा, द 3 याचा अर्थ 3 कोणत्याही प्रकारच्या गोष्टी, वस्तू, लोक अशा अर्थाने, किंवा ऑल 5. आता हे जे आहे ते नंबर दाखवतात म्हणून याला काय लिहिलेलं आहे आपण खाली? ई लिहिलेलं आहे बघा. आणि हा हेडवर्ड आहे. संख्या जी आहे तो हेडवर्ड आहे आणि त्याच्या पूर्वी आलेला शब्द काय आहे? मॉडिफायर. ओके, डिटर्मिनर. त्यामुळे ह्या दोन्ही फ्रेजेस जे आहेत ते काय आहेत? नाउन फ्रेज आहेत. कारण ही जी आहे संख्या सांगणारा शब्द तो नाउन असतो, लक्षात घ्या. ओके, इथं या कॉन्टेक्स्टमध्ये, त्यामुळे तो हेडवर्ड आहे. परीक्षेत तुम्हाला ज्यावेळेस सेंटेन्सेस किंवा उदाहरणं येतील त्यावेळेस पहिल्यांदा तुम्हाला राऊंड ब्रॅकेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला त्यातला हेडवर्ड शोधायचा आहे. आणि हेडवर्ड सापडल्यानंतर त्याचं तो काय म्हणून फंक्शन करतो आहे त्याच्यानुसार मग त्याची फ्रेज इथं तुम्हाला लिहायची आहे. ओके, आता अजून एक फ्रेज बघा, जेनेटिव्ह फ्रेज म्हणून एक असते. जेनेटिव्ह फ्रेज म्हणजे काय? एवढं लक्षात ठेवायचं, ॲपॉस्ट्रॉफी दिसेल, ॲपॉस्ट्रॉफी जर असेल. ओके, आता इथं बघा आहे. ओके, इथं पण आहे माय मदर्समध्ये. सो ज्या वेळेस असे फ्रेज दिसेल तुम्हाला तर त्यावेळेस ती काय आहे? जेनेटिव्ह फ्रेज आहे. पण ती नाउन फ्रेजचाच भाग आहे, त्यामुळे तिथं नाउन फ्रेज बाहेर लिहायचं लेफ्ट साईडला खाली. आणि त्यानंतर त्या फ्रेजमध्ये जो शब्द आहे त्या शब्दाच्या खाली GP म्हणजे जेनेटिव्ह फ्रेज आपल्याला लिहायचं आहे. आणि त्याचा हेडवर्ड म्हणून आपल्याला तिथं वर लिहायचं आहे स्ट्रक्चरमध्ये. ओके, आता प्री मॉडिफायर्स जे असतात नॉन फ्रेजमध्ये ते काय काय असू शकतात ते बघा. प्री मॉडिफायर्स म्हणजेच काय? नामापूर्वी येणारे शब्द. ओके, जे नामाबद्दल अधिक माहिती सांगू शकतात. आता फॉर एक्झाम्पल इथं बघा, बॉल हा शब्द आहे. ओके, हा काय आहे?
नाऊन आहे, परंतु या नामाविषयी अधिक माहिती कोणता शब्द देतोय? हा, दॅट. ओके, सो तो काय आहे इथं? डिटर्मिनर आहे, ज्याला आपण काय म्हणतो? मॉडिफाय. हा शब्द कशाला मॉडिफाय करतोय? तर बॉलला. त्यामुळे ही नाऊन फ्रेज आहे, कारण हेडवर्ड जो आहे तो नाऊन आहे आणि नाऊनविषयी अधिक माहिती किंवा त्याला मॉडिफाय करायचं काम दॅट करतो, त्याला आपण मॉडिफायर असं म्हणतो. आणि लक्षात घ्या, मॉडिफायरमध्ये युजली आपण खाली डिटर्मिनरच लिहितो. ओके, का? कारण त्यामध्ये आर्टिकल्स येतात, ही डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स येतात. ओके, ती सगळी डीमध्ये असतात, म्हणजे डिटर्मिनर असं त्याला म्हटलं जातं. आता दुसऱ्यात बघा, वॉट अ सॉन्ग. यामध्ये हेडवर्ड काय आहे आपला? हा, नॉन फ्रेज. ओके, मॉडिफायर सॉन्ग, त्यामुळे पण काय आहे? ही नाउन फ्रेज आहे. पूर्ण वॉट अ सॉन्ग जी आहे ती नाउन फ्रेजच आहे. ओके, डिटर्मिनर म्हणून वॉट फंक्शन करत आहे. ओके, आता पुढे एन्युमरेटर्स म्हणून, एन्युमरेटर्स जे असतात ते सुद्धा प्री मॉडिफायर्स म्हणून काम करत असतात. एन्युमरेटर म्हणजे मी आत्ता सांगितलं की नंबर्स, त्यामध्ये नंबर असतात. फॉर एक्झाम्पल बघा, 5 हे काय आहे? एन्युमरेटर आहे, मॉडिफायर आहे, पण नॉन फ्रेज ही आहे. का? कारण हेडवर्ड जो आहे हा बॉयज, तो काय आहे? नाऊन आहे. इथं पण बघा ही नॉन फ्रेज आहे, कारण रन जे आहे ते काय आहे? इथं नाउन म्हणून फंक्शन करत आहे. आणि सेकंड जे आहे ही संख्या आहे, त्यामुळे ते एन्युमरेटर आहे. आणि वर आपण काय केलेलं आहे? त्याला मॉडिफायर असं म्हटलेलं आहे. आता इथे हेडवर्ड वगैरे का लिहिलेले नाहीत? कारण इथं फक्त आपण एन्युमरेटर विषयी बघतोय, त्यामुळे या शब्दांना लेबल्स दिलेले नाहीत, रनला किंवा बॉयजला. ओके, कारण इथं आपण फक्त एन्युमरेटर्स बघतोय. आता पुढे ॲडजेक्टिव्हसुद्धा नावापूर्वी वापरले जातात, त्यामुळे ते सुद्धा प्री मॉडिफायर्स म्हणून कन्सिडर केले जातात. आता इथं गर्ल्स हे काय आहे? नाऊन आहे. ह्या गर्ल्स कशा आहेत? गुड. त्यामुळे हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे आणि ते मॉडिफाय करते कशाला? गर्ल्सला. त्यामुळे कोणती फ्रेज आहे? नाउन फ्रेज. इथं सुद्धा बघा, हेडवर्ड कोणता आहे? टोस्ट. पण टोस्ट कसे आहेत? टेस्टी. त्यामुळे टेस्टी जे आहे ते मॉडिफाय करते कशाला? टोस्टला. आणि टेस्टी या शब्दाचा क्लास कोणता आहे? ॲडजेक्टिव्ह. आणि तर काय आपल्याला माहीत आहे? डिटर्मिनर आहेच. त्यामुळे ही फ्रेज कोणती आहे? नाउन फ्रेज. कारण हेडवर्ड जो आहे तो कोणता आहे? टोस्ट. ओके, पुढे नाउन जे आहे, ओके, नाउनसुद्धा असू शकतात. ओके, आता फॉर एक्झाम्पल बघा, द वर्ब फ्रेज. यामध्ये हेडवर्ड कोणता आहे? द वर्ब फ्रेज. ओके, सो हे जे आहे ते नाउन आहे आणि हे काय आहे? डिटर्मिनर आहे. त्यामुळे हे सुद्धा कसले आहे? नाउन फ्रेज आहे. ओके, आता इथं पण बघा, नॉन फ्रेज महालक्ष्मी एक्सप्रेस, जे की नाव दिले गेलेलं आहे ते काय आहे? नाउन आहे, मॉडिफाय करते. एक्सप्रेस पण कोणती? किंवा महालक्ष्मी एक्सप्रेस, त्यामुळे ते काय आहे? नाउन फ्रेज आहे. जेनेटिव्ह फ्रेज मी सांगितलं सुरुवातीलाच की काय असते? ॲपॉस्ट्रॉफी जिथं असेल, ओके, इथं बघा आहे शिवाजला आणि समवन्स. ओके, सो त्यामुळे ही काय आहे? जेनेटिव्ह फ्रेज आहे. ओके, ती आपल्याला लगेच समजते. नाउन फ्रेज, जेनेटिव्ह फ्रेज. ओके, बाहेर नाउन फ्रेज लिहायचं आहे इथं, आणि परत आत एक फ्रेज हे करायचे आहे, राऊंड ब्रॅकेट द्यायचे आहेत, आणि तिथं खाली आपल्याला GP लिहायचं आहे आणि वर मॉडिफायर म्हणून लिहायचं आहे. ओके, कारण हे सगळे मॉडिफायर्स आहेत म्हणून सगळे आपण मॉडिफायर देतोय. हेडवर्ड कुठेही लिहिलेले नाहीत, कारण हे प्री मॉडिफायर म्हणून आपण बघत आहोत. ओके, आता इथं पण बघा, ॲडवर्ब पण मॉडिफायर म्हणून येऊ शकतो. राईट डिसिजन हे नाउन आहे, हेडवर्ड आहे, पण हा कसा आहे? डिसिजन क्वाईट, त्यामुळे तिथं ॲडवर्ब आलेला आहे अगदीच. त्यामुळं हा मॉडिफाय करणारा शब्द आहे आणि हा ॲडवर्ब आहे, परंतु फ्रेज कोणती आहे? नाउन फ्रेज. इथं पण बघा, चॉईस हे काय आहे? नाउन आहे, त्यामुळं हेडवर्ड नाउन असल्यामुळे नाउन फ्रेज आहे आणि त्याला मॉडिफाय करणारा शब्द ॲडवर्ब आहे, त्यामुळे इथं मॉडिफायर असं लिहिलेलं आहे. ओके, आता पोस्ट मॉडिफायर्स जे आहेत ते काय काय असू शकतात ते बघा. ओके, आता बघा, प्रेपोजिशनल फ्रेजेस जे आहेत, ओके, त्या पोस्ट मॉडिफायर्स म्हणून काम करतात. आता बघा, मेन इन द रूम. मेन हे काय आहे? नाउन फ्रेज आहे. ओके, म्हणून ती कुठली फ्रेज आहे? नाउन फ्रेज. पण ते मेन जे आहे ते कुठे आहेत? इन द रूम. त्यामुळे लक्षात घ्या, इथं प्रेपोजिशन सुरुवात झालेली आहे. मग प्रेपोजिशन फ्रेज जी आहे ती काय असते?
त्याच्या इथं आपल्याला पी पी लिहायचं आहे आणि वर आपल्याला मॉडिफायर म्हणून लिहायचं आहे. ओके, पुढं अ बुक ऑन द टेबल. बुक जे आहे ते कुठं आहे? मुळात बुक हे हेडवर्ड आहे आपला, म्हणून हे नॉन फ्रेज आहे. त्यानंतर कुठं आहे बुक? ऑन द टेबल. ऑन हे प्रिपोजिशन असल्यामुळं हे प्रिपोजिशनल फ्रेज आहे आणि त्याचं कार्य काय आहे? तर मॉडिफायर म्हणून ते कार्य करत असते. ओके, आता पुढचा प्रश्न बघा, रिलेटिव्ह क्लॉज. ओके, रिलेटिव्ह क्लॉज म्हणजेच काय? रिलेटिव्हचा अर्थ काय? संबंध दर्शक. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, रिलेशन. ओके, रिलेटिव्ह क्लॉज काय करते? तर नाउन आणि त्यानंतर येणाऱ्या जो भाग आहे वाक्यामध्ये, सेंटेन्स फ्रेज असेल किंवा एखादं सेंटेन्स असेल, डिपेंडंट क्लॉज असेल, त्यामध्ये रिलेशन सांगण्याचा रिलेशन त्याद्वारे सांगितले जाते. आता इथं बघा, द बॉय. बॉय हे काय आहे? नाउन आहे, त्यामुळे ती कोणती झाली? नाउन फ्रेज. पण त्याच्या पुढचं जे वाक्य आहे ते क्लॉजमध्ये आहे बघा, हू लव्ज म्युझिक. ओके, म्युझिक कुणाला आवडतं? तर त्या बॉयला. त्यामुळं बॉयविषयी अधिक माहिती पुढे सांगितलेली आहे, त्यामुळे ती कसली क्लॉज आहे? रिलेटिव्ह क्लॉज आहे आणि त्याचं फंक्शन जे आहे ते मॉडिफायर असतं. कारण ही जी पुढची क्लॉज आहे, हूपासून हू लव्ज म्युझिक, ही कशाला मॉडिफाय करते? बॉयला. बॉयबद्दल अधिक माहिती पुढे सांगितली जात आहे. ओके, त्यामुळे ती रिलेटिव्ह क्लॉज आहे. सेम खाली उदाहरण दिलेलं आहे बघा, द बाईक. बाईक हे काय आहे? नाउन आहे, त्यामुळे कोणती फ्रेज झाली? नाउन फ्रेज झाली. आता द बाईक, पण कोणती बाईक? विच ही बॉट, जी त्यानं विकत घेतली. आता जी त्यानं विकत घेतली ही जी फ्रेज आहे किंवा ही जी क्लॉज आहे ती कशाविषयी माहिती सांगते? बाईकविषयी. त्यामुळे बाईकविषयी अधिक माहिती सांगते, त्यामुळे ती मॉडिफायर आहे. आणि कोणती क्लॉज आहे ती? रिलेटिव्ह क्लॉज आहे. ओके, फ्रेज नाही, ती क्लॉज आहे. ओके, रिलेटिव्ह क्लॉज आहे. ओके, पुढं अजून एक पोस्ट मॉडिफायर म्हणून नाउन फ्रेजमध्ये काय होऊ शकतं? ॲडवर्ब. ओके, सुरुवातीला नाउन आणि नाउन नंतर ॲडवर्ब आलेलं आहे बघा, त्यामुळे तर याला पोस्ट मॉडिफायर असं म्हटलं जातं. पोस्ट म्हणजे नंतर येणारं. आता हे नाउन आहे, द बुक्स, म्हणजे कोणती फ्रेज झाली? नाउन फ्रेज. आणि ह्या नामानंतर येणारा शब्द कोणता आहे? हा डाऊनस्टेअर्स. आणि डाऊनस्टेअर्सचा क्लास काय आहे? ॲडवर्ब. लोकेशन सांगते की बुक्स कुठे आहेत? खाली पायरीवर किंवा खालील बाजूस अशा अर्थानं. त्यामुळं ते मॉडिफायर आहे आणि ते कशाविषयी अधिक माहिती सांगते? बुक्सविषयी. ओके, सेकंड एक्झाम्पलमध्ये पण बघा, गर्ल्स हे काय आहे? नाउन आहे, पण त्या गर्ल्स कुठे आहेत? अपस्टेअर्स. ओके, वरील बाजूस किंवा असं आपण म्हणूया की पायरीवर वरच्या बाजूस उभ्या आहेत किंवा त्या अर्थानं. तर तिथं अपस्टेअर्स हे काय आहे? ॲडवर्ब आहे आणि ते मॉडिफाय करतं आहे किंवा शब्द म्हणजे अधिक माहिती देते कशाविषयी? गर्ल्सविषयी. गर्ल्स कुठे आहेत? क्रिया कुठे चालू आहे? ती अपस्टेअर्स. त्यामुळं ॲडवर्बसुद्धा नॉन फ्रेजमध्ये पोस्ट मॉडिफायर म्हणून येऊ शकतात. ओके, आता पुढचं घ्या, ॲडजेक्टिव्ज. ओके, ॲडजेक्टिव्ज जे आहेत ती सुद्धा नामानंतर येऊ शकतात. आता फॉर एक्झाम्पल बघा, समवन, मी अगोदर सांगितलं काय आहे? नाउन आहे, त्यामुळे ते नॉन फ्रेज आहे. पण समवन कोण? स्ट्रॉंग. कोणीतरी स्ट्रॉंग. स्ट्रॉंग हा शब्द मॉडिफाय करतोय कशाला? समवनला. समवन कसा हवा आहे? स्ट्रॉंग हवा आहे, त्यामुळे तो ॲडजेक्टिव्ह आहे आणि त्याचं फंक्शन काय आहे? मॉडिफायर. कारण ते कशाविषयी माहिती सांगते? नॉन फ्रेजविषयी. इथं पण बघा समथिंग आलेलं आहे, ते पण नाउनच आहे, त्यामुळे ते नॉन फ्रेज येणार संपूर्ण. आणि स्वीट जे आहे ते कशाविषयी आहे? स्वीट हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे, परंतु ते मॉडिफायर आहे. कोणाविषयी जास्त माहिती सांगते? समथिंग, काहीतरी स्वीट. आता त्याच्या खाली एक्झाम्पल बघा, नॉन फ्रेज जे आहेत, नॉन फ्रेजेस इन अपोजिशन. अपोजिशन म्हणजे काय? तर सुरुवातीला नाउन दिलं जातं, त्यानंतर युजली कॉमा असतो आणि त्या सुरुवातीला आलेल्या नामाविषयी पुढं अधिक माहिती दिलेली असते बघा. इंग्लिश. इंग्लिश ही काय आहे? तर द ग्लोबल लँग्वेज. त्यामुळं ही जरी नाउन फ्रेज असली तरी हे मॉडिफायर आहे, कारण ही सुरुवातीच्या नाउनविषयी अधिक माहिती देते. ओके, ही अपोजिशन आहे. ओके, नॉन फ्रेजेस इन अपोजिशन. इथं पण बघा खाली मीना. मीना ही काय आहे? नाउन आहे, म्हणून ती नॉन फ्रेज झाली. आता ह्या मीनाविषयी पुढे दिलेले आहे द ग्रुप लीडर. बघा, मीना ही कोण आहे? ग्रुप लीडर आहे, त्यामुळे ही सुद्धा नॉन फ्रेज आहे, फक्त हिचं फंक्शन काय आहे? मॉडिफायर आहे, कारण ही कोणाविषयी जास्त माहिती सांगते? मीनाबद्दल. ओके, आता त्यानंतर एक क्लॉज दिलेला आहे बघा, कंपॅरेटिव्ह क्लॉज. कंपॅरेटिव्ह क्लॉज कशी ओळखायची? आपण यापूर्वी बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे की ज्यामध्ये दॅन आलेलं असतं.
ओके. आणि दोन ऑब्जेक्ट्समध्ये किंवा दोन व्यक्तींमध्ये, दोन वस्तूंमध्ये तुलना केलेली असते, ती काय असते आपली कंपॅरेटिव्ह क्लॉज. ती कशी ओळखायची? एक तर ॲडजेक्टिव्हचा ER फॉर्म दिलेला असतो किंवा त्यामध्ये मोरचा यूज केलेला असतो. आता इथं बघा मोर वापरलेला आहे आणि ध्यान पण आलेलं आहे. आता इथं बघा कंपॅरेटिव्ह क्लॉजमध्ये आपल्याला काय करायचं आहे की जिथून कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आलेला आहे त्याच्या पुढं नाऊन असणार आहे, त्यामुळे ती काय झाली नाऊन फ्रेज, कारण हे जे आहे ते काय आहे नाऊन आहे. आणि त्याच्यानंतर द्यानपासून ते शेवटपर्यंत ही काय आहे CCL म्हणजे कंपॅरेटिव्ह क्लॉज. आणि ह्याचं फंक्शन काय आहे मॉडिफायर, कारण ह्याची तुलना हे कशाबद्दल अधिक माहिती सांगते आहे ह्या सुरुवातीच्या बुक्सबद्दल. ओके. दे रीड मोर बुक्स दॅन दे कॅन बाय बुक्स. ओके. त्यामुळे ते काय आहे मॉडिफायर आहे. आणि शेवटचं पोस्ट मॉडिफायर जे आहे ते आहे प्रिपोजिशनल क्लॉज. ओके. आता फॉर एक्झाम्पल बघा, दे हॅड द आयडिया. आता आयडिया हे काय आहे नाऊन आहे, त्यामुळे ती काय झाली नॉन फ्रेज झाली. ओके. पण तो आयडिया कशाची होती? ऑफ वेन कोरोना वूड स्टार्ट. ओके. कोरोना कधी स्टार्ट होईल याची आयडिया होती. ही काय आहे PCL, लक्षात घ्या, प्रेपोजिशनल क्लॉज. ओके. ही प्रेपोजिशनल क्लॉज आहे कारण यामध्ये हा सब्जेक्ट पण आहे आणि हा वूड स्टार्ट हे काय आहे वर्ब आहे. याला म्हणायचं क्लॉज. ज्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब असतो ती काय असते क्लॉज असते. आणि जर सब्जेक्ट वर्ब नसता तर नुसती काय असते ती फ्रेज असते, जशी सुरुवातीला प्रेपोजिशनल फ्रेजेसमध्ये आपण पाहिलं. ऑन द टेबल, ओके, ऑन द सरफेस अशा अर्थानं. ओके. ओव्हर द हेड. तर ही जे काय आहेत त्या फ्रेजेस आहेत. ओके. लक्षात ठेवा इथं ही जी प्रेपोजिशनल क्लॉज आहे ती मॉडिफायर म्हणून फंक्शन करते. ओके. कारण ही कशाविषयी सांगते आयडिया. कोणती आयडिया होती त्यांना? ऑफ वेन कोरोना वूड स्टार्ट, कोरोना कधी चालू होईल त्याबद्दलची आयडिया त्यांना होती, त्यामुळे ते काय आहे मॉडिफायर आहे. ओके. दुसरा जो प्रश्न आहे तो आहे आपला ॲडवर्ब फ्रेज. ओके. ॲडवर्ब या शब्दाचा अर्थ आपल्या सर्वांना माहीत आहे. ओके. ॲडवर्ब इज अ वर्ड विच गिव्ज मोर इन्फॉर्मेशन अबाउट द वर्ब. ओके. ऑर द ॲडजेक्टिव्ह. ओके. ऑर ॲडवर्ब इट सेल्फ. ओके. क्रियापदाविषयी असेल, ॲडजेक्टिव्ह विषय असेल किंवा ॲडवर्बविषयी अधिक माहिती देणारा सुद्धा शब्द ॲडवर्ब असू शकतो. ओके. आता फॉर एक्झाम्पल बघा, ॲडवर्ब काय करत असतो तर एक्स्ट्रा सर्कमस्टन्शियल इन्फॉर्मेशन देत असतो. ओके. ज्या काही सर्कमस्टन्सेस असतील, ओके, ॲक्शन्स असतील त्याच्याबद्दल अधिक माहिती देण्याचं काम जे आहे ते ॲडवर्ब करत असतो. मग तो टाईमविषयी अधिक माहिती देऊ सांगितली जाऊ शकते किंवा प्लेसला मॉडिफाय करू शकतो, प्लेसबद्दल अधिक माहिती सांगितली जाऊ शकते. ओके. किंवा मॅनर, ओके, डिग्री, ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस एक्सप्लेन केल्या जातात तेव्हा त्या काय असतात ॲडवर्ब असतात. ओके. आता फॉर एक्झाम्पल बघा, फंक्शन जे असतं ॲडवर्बचं ते ऑलवेज ॲडवर्बियल म्हणूनच फंक्शन करतं. ओके. लक्षात ठेवा. आता फॉर एक्झाम्पल हे वाक्य बघा, ही रन्स रादर स्लोली. आता बघा स्लोली जे आहे ते काय आहे LY प्रत्यय लागलेला आहे. ओके. सो लक्षात ठेवा की स्लोली जे आहे तो काय आहे हेडवर्ड आहे आणि ते काय आहे ॲडवर्ब आहे. त्यामुळे कोणती फ्रेज झाली ॲडवर्ब फ्रेज. आणि ॲडवर्ब फ्रेजचं फंक्शन जे आपण वर लिहितो ते काय आहे ॲडवर्बियल. ओके. किंवा ॲडवर्बियल्स. ओके. लक्षात ठेवा. आता इथं बघा खाली सी विल रीच, ती पोहोचेल. कुठे पोहोचेल तिथे. हे सुद्धा काय आहे देअर, हे सुद्धा ॲडवर्ब फ्रेजच आहे ते, आणि ते काय आहे ॲडवर्बियल्स. आणि कधी पोहोचेल व्हेरी सून. ॲक्शन कधी घडेल क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगितलेली आहे बघा दोन्ही ठिकाणी, त्यामुळे ते सुद्धा काय आहे ॲडवर्ब फ्रेज आहे आणि ते फंक्शन त्याचं ॲडवर्बियलच आहे. ओके. आता याचं स्ट्रक्चर कसं असतं पहा की जसं मी सुरुवातीला सांगितले नॉन फ्रेज असेल, ॲडजेक्टिव्ह फ्रेज असेल किंवा ॲडवर्ब फ्रेज असेल, तिन्हीचंही सेम स्ट्रक्चर असतं. म्हणजेच काय मॉडिफायर, हेड आणि नंतर मॉडिफायर. ओके. म्हणजेच काय असू शकतं की हेड मॉडिफायर असू शकतं किंवा हेड नंतर
मॉडिफायर येऊ शकतो. आता या दोन्ही वाक्यात बघा आपण बघितलेल्या हे ओके हेड आहे, त्यानंतर मॉडिफायर आहे, इथं सुद्धा हेड आहे आणि मॉडिफायर आहे. ओके आता त्यापुढं बघा हेड ऑफन एन AVP ॲडवर्ब फ्रेजचा हेड जो आहे तो काय असतो, ॲडवर्बच असतो. आता फॉर एक्झाम्पल बघा व्हेरी फास्ट. आता फास्ट जे आहे ते मुख्य ॲडवर्ब आहे. ओके त्यामुळे ते काय आहे हेड, आणि फास्ट पण किती फास्ट, व्हेरी फास्ट, त्यामुळे हे काय आहे मॉडिफायर आहे आणि हे फ्रेज कोणते आहे ॲडवर्ब. ओके इथं पण बघा हॅपीली हे काय आहे ॲडवर्ब आहे. ओके आणि हा हेडवर्ड आहे. रादरसुद्धा ॲडवर्बच आहे पण तो इथं मॉडिफाय करतो आहे कशाला, हॅपीलीला. ओके त्यामुळे ते सुद्धा काय आहे ॲडवर्ब फ्रेज आहे. इथं सुद्धा बघा सेल्डम हे काय आहे ॲडवर्ब आहे, हेडवर्ड आहे आणि ती सुद्धा कोणती फ्रेज आहे ॲडवर्ब फ्रेज आहे. समजलं. ॲडवर्ब फ्रेजचा हेड जो आहे तो ॲडवर्बच असतो तिन्ही ठिकाणी. बघा ॲडवर्ब ॲडवर्ब आणि ॲडवर्ब इथं खाली लिहिलेलं आहे बघा त्या शब्दांच्या खाली, आणि तो हेडच असतो लक्षात घ्या. ओके पुढं प्री मॉडिफायर्स म्हणजे ॲडवर्बच्या पूर्वी जे येतात ते काय असतात ॲडवर्बच असतात. ओके आता बघा इथं लकीली हा ॲडवर्ब आहे, हा हेडवर्ड आहे. ॲडवर्ब जरी असला तरी हा मुख्य शब्द आहे आणि याच्याविषयी पुढं ह्याला मॉडिफाय करणारा शब्द व्हेरी हा सुद्धा काय असतो, हा ह्याच्याविषयी जास्त माहिती देतो त्यामुळे हा मॉडिफायर आहे, परंतु त्याचा क्लास कोणता आहे ॲडवर्ब. आणि ही संपूर्ण फ्रेज जी आहे ती कोणती आहे ॲडवर्ब फ्रेज. ओके इथं पण बघा दुसऱ्या सेंटेन्समध्ये सेल्डम म्हणजे क्वचित कधीतरी अशा अर्थानं कधी कधी ते ॲडवर्बच आहे पण तो हेडवर्ड आहे आणि त्याच्यापूर्वी टू आला आहे तो काय आहे मॉडिफायर आहे परंतु तो सुद्धा ॲडवर्बच आहे. ओके दोन्ही ठिकाणी तिन्ही ठिकाणी ॲडवर्ब फ्रेज आहेत. ओके दोन्ही शब्द ॲडवर्ब आहेत. ॲडवर्ब LY प्रत्यय जर असेल तर तोच हेडवर्ड असतो लक्षात ठेवा आणि त्याच्यापूर्वीचा जो आहे तो मॉडिफायर आहे. ओके हे प्री मॉडिफायर झाले. ओके आता पोस्ट मॉडिफायर्स काय असू शकतात. पोस्ट मॉडिफायर्स म्हणजे काय तर ॲडवर्ब मुख्य ॲडवर्ब नंतर येणारा शब्द. आता इथं बघा क्लेवरली LY प्रत्यय लागलेला आहे, हा आपला मुख्य ॲडवर्ब आहे. ओके आणि त्यानंतर AV जो आहे तो इंडीड हा जो आहे तो काय आहे मॉडिफायर आहे आणि हा जो आहे सॉरी इथं हेडवर्ड. ओके ॲडवर्ब फ्रेज आहे हे. आता प्रिपोजिशनल फ्रेजमध्ये बघा की प्रिपोजिशनल फ्रेजमध्ये रादर टू फास्ट फॉर सक्सेस. आता सक्सेस हे फॉरनं सुरुवातीपासून बघूया. रादर हे काय आहे ॲडवर्ब आहे, टू हे काय आहे ॲडवर्ब आहे, फास्ट हे काय आहे मेन ॲडवर्ब आहे किंवा मुख्य ॲडवर्ब आहे. हा मुख्य वर्ड आहे आपला फास्ट, त्याला मॉडिफाय करणारा टू आणि त्याचबरोबर अजून कोणता शब्द मॉडिफाय करतोय हा रादर हा सुद्धा काय आहे ॲडवर्ब आहे आणि ही सगळी फ्रेज जी आहे ती ॲडवर्ब फ्रेज आहे. ओके लक्षात ठेवा. ओके पुढं त्याच्यानंतर इथं बघा फॉर सक्सेस दिलेलं आहे. आता फॉरनं चालू झालं की मी सुरुवातीला सांगितले ती कोणती फ्रेज असते प्रेपोजिशनल फ्रेज आणि प्रेपोजिशनल फ्रेजचं फंक्शन जे आहे ते मॉडिफायर म्हणूनच असतं सदैव. ओके ऑल द टाईम. नेक्स्ट जे आहे ते काय आहे मोर कम्फर्टेबली. इथं बघा LY प्रत्यय जोडलेला आहे त्यामुळे ते काय आहे ॲडवर्ब. फंक्शन काय आहे त्याचं हेडवर्ड आणि त्याच्याविषयी अधिक माहिती देणारा शब्द पुढं आहे मोर, तो पण काय इथं ॲडवर्ब आहे, ते काय असणार आहे मॉडिफायर. ओके आता पुढे इथं बघा फ्रेज जे आहे कंपॅरेटिव्ह दिलेली आहे द्यान. आता इथं द्यान पण इथं द्यान हे काय आहे प्रेपोजिशन फ्रेज आहे, द्यानं चालू झाल्या म्हणून ही मॉडिफायर आहे. ओके लक्षात ठेवा. पुढचं जे आहे ते आहे आपलं कंपॅरेटिव्ह क्लॉज त्यातलंच. ओके पोस्ट फॉर मॉडिफायरमध्ये काय होऊ शकते कंपॅरेटिव्ह क्लॉज. कंपॅरेटिव्ह क्लॉज कशी ओळखायची मोर असणार आहे किंवा एअर असणार आहे आणि द्यान असणार आहे. पूर्ण क्लॉज क्लॉज सांगतोय आपण फ्रेज नव्हे क्लॉज. ओके ही स्पोक इंग्लिश मोर फ्लुएंटली हे ॲडवर्ब आहे त्यामुळे इथं AV लिहिलं आणि हे मुख्य ॲडवर्ब आहे LY त्यामुळे ते हेडवर्ड आहे आणि किती फ्लुएंटली तर मोर फ्लुएंटली त्यामुळे हे पण ॲडवर्ब आहे परंतु हे मॉडिफायर म्हणून फंक्शन करत आहे. आणि जिथून आपलं द्यान चालू झालेलं आहे तिथं लक्षात ठेवायचं कंपॅरेटिव्ह क्लॉज लिहायचं आहे आणि वर त्याचं फंक्शन मॉडिफायर लिहायचं आहे कारण ते मागच्या
मागे जी नाव ॲडवर्ब आलेलं आहे त्याला ते मॉडिफाय करत आहे. ओके, हे संपूर्ण. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. द फार्मर्स वर्क. फार्मर्स कुठे कसे वर्क करतात? ॲज हॅपीली. इथं एलवाय आलेला आहे, हा हेडवर्ड आहे आणि हा काय आहे? ॲडवर्ब आहे. आणि त्याच्यापूर्वी ॲज आलेला आहे. ॲडवर्बच्या पूर्वी काय असतं? मॉडिफायरच. ओके, ते सुद्धा काय आहे? ॲडवर्ब आहे. त्यामुळे फ्रेज कोणती झाली? ॲडवर्ब फ्रेज. आणि जिथं दुसरा ॲज किंवा द्यान आलेला असतं तिथं पूर्वी सांगितलं आहे की जिथं काय करायचं आहे? आपल्याला CCL कंपॅरेटिव्ह क्लॉज लिहायचं आहे. आणि कंपॅरेटिव्ह क्लॉजचं फंक्शन जे आहे ते मॉडिफायरच असतं, लक्षात घ्या. ओके. तिसरा प्रश्न जो आता महत्त्वाचा आहे तो आहे बेसिक क्लॉज पॅटर्न्स. ओके ओके. आता ज्या क्लॉजेस आहेत, ओके, जे आपण फॉर एक्झाम्पल मेन क्लॉज, त्याला आपण इंडिपेंडेंट क्लॉज असं म्हणतो, किंवा सबऑर्डिनेट क्लॉज. ओके, तर ते जे आहेत त्यांचे काही पॅटर्न्स आहेत. ओके, आता ह्या पॅटर्न्समध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे सब्जेक्ट, आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे प्रेडिकेटर. ओके, हे कंपल्सरीच असतात, ऑब्लिगेटरी. या व्यतिरिक्त अजून काय काय असतं? तर या व्यतिरिक्त अजून आपल्याला ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट आणि ॲडवर्बियल ह्या 3 गोष्टी आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात कोणत्याही क्लॉजमध्ये. ओके, सब्जेक्ट वर्ब तर ऑब्लिगेटरी आहेच, परंतु त्या व्यतिरिक्त ह्या 3 त्यामध्ये असू शकतात. ओके, हे डिपेंड आहे की त्यामध्ये कोणत्या प्रकारचा वर्ब येतो त्यावर. आता एकूण किती क्लॉज पॅटर्न्स आहेत? तर 8. आणि कुणी दिलेत हे? ओके, दीज 8 क्लॉज पॅटर्न्स आर गिवन बाय जॉफ्री लीच. आता फॉर एक्झाम्पल द फर्स्ट पॅटर्न काय आहे बघा, तुमच्या लक्षात येईल लगेच. ओके, पहिला पॅटर्न आहे तो आहे SP. SPचा अर्थ काय आहे? सब्जेक्ट प्लस प्रेडिकेटर. प्रेडिकेटर म्हणजे काय? वर्ब. ज्या क्लॉजमध्ये फक्त सब्जेक्ट आणि प्रेडिकेटर असतो ती आपली पहिली क्लॉज आहे, सब्जेक्ट प्रेडिकेटर. ह्यात बघा बर्ड्स हा सब्जेक्ट आहे, इथं लिहायचं आहे बघा आपल्याला. आणि प्रेडिकेटर म्हणजे क्रिया कोणती चालू आहे? वर्ब फ्लाय, त्यामुळे ते काय आहे? प्रेडिकेटर. आय वॉक, सब्जेक्ट प्रेडिकेटर. राज रन्स, ह्यात सुद्धा सब्जेक्ट आणि प्रेडिकेटर आहे, त्यामुळे ही पहिला क्लासचा पॅटर्न जो आहे तो आपला सब्जेक्ट आणि प्रेडिकेटर. ओके, अत्यंत इझी आहे हे. आता दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे ऑब्जेक्ट. ओके, लक्षात घ्या. ओके, 2 प्रकारचे ऑब्जेक्ट असतात, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके, आता हा जो दुसरा आहे त्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट आपण वापरले. म्हणजे सुरुवातीला आपल्याला करता घ्यायचे आहे म्हणजेच सब्जेक्ट, त्यानंतर वर्ब घ्यायचे म्हणजेच प्रेडिकेटर, आणि फायनली आपल्याला कायचं उत्तर जिथं असतं ते आपलं काय असतं? कॉफी. ही लाईक्स कॉफी. व्हॉट डज ही लाईक, असा जर आपण प्रश्न विचारला, व्हॉट डज ही लाईक, त्याला काय आवडतं? तर त्याला कॉफी आवडते. मग कायचं आन्सर जे आहे ते आपलं काय असतं? ओडी, म्हणजेच डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. ओडी म्हणजे काय? ओडी म्हणजे काय? डायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके, आणि लक्षात ठेवा ज्यावेळेस वाक्यामध्ये एकच ऑब्जेक्ट असतं तर त्याला आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर करतो. ओके, आता इथं पण बघा राज राईट्स, हे सब्जेक्ट आहे, हे प्रेडिकेट आहे, आणि हे जे आहे ते काय आहे? ओडी, डायरेक्ट ऑब्जेक्ट. इथं पण बघा हर मदर, हे काय आहे? सब्जेक्ट आहे. क्रिया काय चालू आहे? मेड. ओके, हे प्रेडिकेटर आहे, आणि काय मेड? तर टी, त्यामुळे ते काय आहे? ओडी, डायरेक्ट ऑब्जेक्ट. किंवा नुसतं ओ लिहिलं तरी चालतं. ओके, आता त्याच्या खाली बघा SPOI म्हणजे काय? सब्जेक्ट, प्रेडिकेटर आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. आता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय? तर क्रियापदानंतर जर एखादं नाऊन आलं तर त्याला नाऊन किंवा हे प्रोनाऊन आहे, हे काय आहे? प्रोनाऊन आहे, तर त्याला आपण काय म्हणतो? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट ते नाही. ओके, हा सब्जेक्ट आहे ग्रँडमा, याविषयी आपण ग्रँडमाविषयी बोलत आहोत त्यामुळे हा आपला सब्जेक्ट आहे. ॲक्शन काय आहे? टोल्ड, आणि कुणाला टोल्ड, कुणाला सांगितलं? हरला, त्यामुळे ते काय आहे? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट.
सेकंड सेंटेन्समध्ये बघा, सी सब्जेक्ट आहे, गिव प्रेडिकेट आहे आणि हर ब्रदर हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. त्यातही कोणतं ऑब्जेक्ट आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, जर नाउन किंवा प्रोनाउन क्रियापदानंतर आलं तर ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. ओके. आणि कधीकधी वाक्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट दोन्ही ऑब्जेक्ट वाक्यामध्ये वापरली जाऊ शकतात. आता ह्यामध्ये हा चौथा आपला क्लासचा पॅटर्न आहे, सब्जेक्ट, प्रेडिकेटर, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अँड डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता इथं बघा, ही जो आहे तो सब्जेक्ट आहे, इथं दिलेला आहे. गेव जो आहे तो प्रेडिकेटर आहे, म्हणजे वर्ब आहे. आता इथं बघा प्रोनाउन आलेला आहे. ओके. त्यामुळे ते काय आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके. ही गेव मी, त्यानं मला दिले. काय दिले, अ बुक. मेन जे मुख्य जी गोष्ट आहे जी आपल्याला दिलेली आहे ती कोणती आहे, अ बुक. त्यामुळे हे काय आहे, आपलं डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. ओके. त्यानं मला काय दिलं. ओके. व्हॉटचं उत्तर जे आहे ते आपलं काय असतं, ऑब्जेक्ट असतं. सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा, दे हा सब्जेक्ट झाला, सेंट हा प्रेडिकेटर झाला, मी जे आहे ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट झालं. ओके. आणि अ गिफ्ट जे आहे ते डायरेक्ट ऑब्जेक्ट आपलं झालेलं आहे. ओके. पुढे सब्जेक्ट, प्रेडिकेटर आणि कॉम्प्लिमेंट. ओके. आता सब्जेक्ट, प्रेडिकेटर आणि कॉम्प्लिमेंट म्हणजे काय. ओके. माय फादर हा काय आहे, वाक्याचा करता, सब्जेक्ट ज्याच्याविषयी आपण बोलत असतो, हीच काय आहे, प्रेडिकेटर. आणि अन इंजिनियर, अन इंजिनियर कोण आहे, इंजिनियर तर फादर. आता करता हा काय आहे, नाउन आहे. नाउनविषयी अधिक माहिती पुढे दिलेली आहे, म्हणजे याच्याविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द हा आहे. त्यामुळं हा काय आहे, कॉम्प्लिमेंट आहे. ओके. पुढं, सी इज अन ॲक्ट्रेस. कोण आहे ॲक्ट्रेस, सी. सी जे आहे ते सब्जेक्ट आहे, इज जे आहे ते प्रेडिकेटर आहे आणि अन ॲक्ट्रेस कोण आहे, ॲक्ट्रेस तर सी. त्यामुळं हे जे आहे ते काय आहे, कॉम्प्लिमेंट आहे. ओके. पुढे सहावा पॅटर्न जो आहे तो काय आहे आपला, सब्जेक्ट, प्रेडिकेटर, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट. आता इथं आपल्याला इथं बघा, वरील 5व्या पॅटर्नमध्ये आपण सब्जेक्टला कॉम्प्लिमेंट केलं आहे. कशाला कॉम्प्लिमेंट केलं आहे, सब्जेक्टला. आता खाली आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्टविषयी पुढं माहिती द्यायची आहे. आय हे काय आहे, सब्जेक्ट आहे. प्रूव्ड जे आहे ते काय आहे, प्रेडिकेटर आहे. कुणाला प्रूव्ह, हर हे डायरेक्ट ऑब्जेक्ट. वाक्यात ज्या वेळेस एकच ऑब्जेक्ट असेल त्यावेळेस ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. अदरवाईज हर हे काय आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आता इथं बघा, आय प्रूव्ड हर रॉंग. मी कुणाला रॉंग प्रूव्ह केलं तर हरला. ओके. त्यामुळे ते कसलं आलं, कॉम्प्लिमेंट आलं. पण कसलं आलं, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. लक्षात ठेवा, साधं सिंपल आहे. कॉम्प्लिमेंट कसं ओळखायचं तर त्या शब्दाचा क्लास जो आहे तो युजली ॲडजेक्टिव्ह असतो. काय असतो, ॲडजेक्टिव्ह. पुढं, दे मेड गार्डन. दे मेड गार्डन ब्युटिफुल. दे काय आहे, सब्जेक्ट. मेड काय आहे, प्रेडिकेटर. द गार्डन हे काय आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आणि ब्युटिफुल हे काय आहे, कॉम्प्लिमेंट आहे. आणि ब्युटिफुलचा शब्दाचा क्लास काय असतो, ॲडजेक्टिव्ह आहे ते, बरोबर. त्यामुळे ते कॉम्प्लिमेंट आहे. कशाचं, ऑब्जेक्टचं, सब्जेक्टचं नव्हे. ओके. पुढचं काय आहे पॅटर्न, सब्जेक्ट, प्रेडिकेटर अँड ॲडव्हर्बियल. ओके. आता सी हे काय आहे, सब्जेक्ट आहे. लिव्ज हे काय आहे, प्रेडिकेटर आहे. आणि ती कुठे राहते, क्रियापदाविषयी अधिक माहिती देणारा शब्द हा ॲडव्हर्ब असतो. ती कुठे राहते, इन पुणे. जिथे लक्षात ठेवा प्रेपोजिशन येईल, प्रेपोजिशन तिथं लक्षात ठेवायचं, ती प्रेपोजिशनल फ्रेज असते. आणि त्याचं फंक्शन जे आहे ते आत्ताच सांगितलं होतं मगाशी, किती काय असतं, ॲडव्हर्बियल असतं. ओके. आता इथं पण बघा, द बुक हे काय आहे, सब्जेक्ट आहे. इज जे आहे ते प्रेडिकेटर आहे. आणि बुक कुठं आहे, ऑन द टेबल. मग त्यामुळे हे काय आहे, ॲडव्हर्बियल. समजलं. पुढं, SPODA म्हणजेच काय, सब्जेक्ट, प्रेडिकेटर, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि ॲडव्हर्बियल. ओके. आता बघा, ही हे काय आहे, सब्जेक्ट आहे. पुट्स प्रेडिकेटर आहे, म्हणजे ॲक्शन दाखवतो शब्द. आणि काय ठेवतो तो, द पेपर. आणि कुठे ठेवलेत पेपर, ऑन द टेबल. क्रियेविषयी अधिक माहिती सांगतोय. क्रिया कुठं घडली ती, ऑन द टेबल. त्यामुळं ऑब्जेक्टविषयी पुढं माहिती देणारा हा शब्द ऑब्जेक्टला हे करतो, पण क्रियेविषयी अधिक माहिती सांगतो. त्यामुळे तो काय आहे, ॲडव्हर्बियल आहे. ओके. इथं पण बघा, इथं दे पाहिजे होतं,
दे हा काय आहे, सब्जेक्ट आहे. पुट हा काय आहे, प्रेडिकेटर आहे. आणि द मनी त्यांनी पैसे ठेवले, कुठे ठेवले, इन द पॉकेट. इथं पण बघा प्रेपोजिशन सुरुवात झाल्या, इथं पण प्रेपोजिशन सुरुवात झाल्या. प्रेपोजिशन सुरुवात झाली की त्याचा क्लास प्रेपोजिशनल फ्रेज असतो, लक्षात ठेवा. आणि त्याचं फंक्शन जे आहे ते नेहमी ॲडव्हर्बियलच असते. ओके. आता यानंतरचा जो प्रश्न आहे जो एक्झाममध्ये बऱ्याच वेळा रिपीट होतो तो आहे आपला पुढचा प्रश्न जो आहे तो आहे एलिमेंट्स ऑफ क्लॉज. ओके. आता क्लॉज काय असते, तर क्लॉज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट कंप्राइजेस बोथ अ सब्जेक्ट अँड अ प्रेडिकेट. लक्षात ठेवा फ्रेज आणि क्लॉजमध्ये काय फरक आहे, तर फ्रेजमध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असतेच असं नाही किंवा दोनही नसतात, परंतु क्लॉजमध्ये मात्र कंपल्सरी सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हा असतोच. लक्षात घ्या, त्यामध्ये एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेटर असतो. ओके. प्रेडिकेटर म्हणजेच काय, तर वर्ब फ्रेज. ओके. आणि द सब्जेक्ट जो आहे क्लॉजचा, ओके, तो त्यामध्ये लिहिलेला असेल किंवा तो हिडनसुद्धा असू शकतो. पण प्रेडिकेटर जो आहे तो मात्र ॲपरंट असतो किंवा डिस्टिंग्विशेबल असतो. ओके. तो तिथं मेन्शन केलेलाच असतो वाक्यात, तो दिसतोच आपल्याला. ओके. तो आपल्याला हिडन ठेवता येत नाही. ओके. आणि एव्हरी कंप्लीट सेंटेन्स इज मेड अप ऑफ ॲटलिस्ट वन क्लॉज. कोणतंही पूर्ण वाक्य जे आहे ते त्यामध्ये ॲटलिस्ट एक तरी करता आणि क्रियापदे असतेच, त्याशिवाय ते वाक्य पूर्ण होत नाही किंवा मिनिंगफुल होत नाही. ओके. आता क्लॉजचे एलिमेंट्स काय काय असू शकतात बघा. ओके. हा प्रश्न परीक्षेला येतो बऱ्याच वेळा. क्लॉजचे एलिमेंट ज्यापासून क्लॉज तयार झालेले आहे ते. ओके. म्हणजेच काय, तर ते सेट ऑफ युनिट्स असतात की जे आपण काय करतो किंवा जे आपल्याला नेसेसरी आहेत, इसेन्शियल आहेत कशासाठी, क्लॉजचं स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करण्यासाठी. ओके. आता 5 एलिमेंट्स बघा कोणते, सब्जेक्ट, प्रेडिकेटर, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट आणि ॲडव्हर्बियल. हे 5 एलिमेंट्स आपल्याला गरजेचे आहेत. ओके. कोणते, सब्जेक्ट, प्रेडिकेटर, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट आणि ॲडव्हर्बियल. जे आपण या प्रश्नाच्या पूर्वी पाहिले एक्झाम्पल्स आणि त्याच्यावर एस पी ओ सी अशी लेबल्स दिली तेच हे आहे. ओके. फक्त इथं थिअरटिकल आहे, तिथं आपण डायरेक्ट ॲप्लाय केलेलं आहे. आता सब्जेक्ट म्हणजे काय, तर मेन पर्सन किंवा आयटम दॅट कमिट्स द ॲक्शन. म्हणजे आपल्या वाक्याचा जो कर्ता आहे, जो डुअर आहे, जो ॲक्शन करत आहे तो काय असतो, सब्जेक्ट. ओके. किंवा त्यामध्ये आपण समजूया की थीम किंवा टॉपिक जो आहे आपल्या क्लॉजचा तो सुद्धा काय असतो, सब्जेक्ट असतो. ओके. आणि तो युजली काय असतो, नाउन किंवा नाउन फ्रेज. ओके. आणि त्याची जागा कुठं आहे सब्जेक्टची, बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स, वाक्याच्या सुरुवातीला. आता फॉर एक्झाम्पल बघा, रमेश इट्स अ मँगो. यामध्ये सब्जेक्ट काय आहे, रमेश आला आहे का वाक्याच्या सुरुवातीला, आलेला आहे. इथे पण बघा बर्ड्स कुठं आला आहे, वाक्याच्या सुरुवातीला, कारण तो आपला काय आहे, टॉपिक आहे किंवा सब्जेक्ट आहे ज्याच्याविषयी आपण बोलत आहोत. ओके. दुसरा जो घटक आहे ज्याच्यापासून क्लॉज तयार होते ते म्हणजे प्रेडिकेटर. प्रेडिकेटर म्हणजे वर्ब फ्रेज जो वाक्यात ॲक्शन दाखवतो. ओके. फॉर एक्झाम्पल बघा, आणि हा सेंट्रल पार्ट आहे क्लॉजचा. ओके. सब्जेक्ट नंतर लगेच येतो. इट मे कन्सिस्ट ऑफ वन वर्ड ऑर मोर दॅन वन वर्ड. ओके. वर्ब फ्रेज जी आहे ती मेन वर्बपासून पण बनलेली असू शकते किंवा त्यापूर्वी सहाय्यकारी क्रियापदसुद्धा आलेले असू शकतात. म्हणजेच एक किंवा दोन शब्दांपासून वर्ब फ्रेज जी आहे ती तयार होऊ शकते. ओके. यामधून काय सांगितले जाते वर्ब फ्रेजमधून, ॲक्शन, सेन्सेशन और स्टेट ऑफ बिईंग. ओके. कोणत्या प्रकारचे ॲक्शन किंवा अवस्था काय आहे, प्रेझेंट कंडिशन काय आहे ते सुद्धा आपल्याला क्रियापदावरून लक्षात येते. आणि लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं, देअर मस्ट बी अन ॲग्रीमेंट और कंकॉर्ड बिटवीन द सब्जेक्ट, ओके, अँड द प्रेडिकेटर. ओके. ॲग्रीमेंट पाहिजे कशामध्ये, जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर प्रेडिकेटर म्हणजे वर्बसुद्धा आपल्याला सिंग्युलरच पाहिजे. ओके. कशाच्या संबंधात, जेंडर. ओके. जेंडरच्या संबंधात. फॉर एक्झाम्पल बघा, ही करता किती वचने आहे, एक वचने, मग त्याच्याबरोबर साध्या वर्तमानकाळात काय वापरतो, यस, म्हणजे क्रियापदसुद्धा एक वचने. इथे लिहिलेलं आहे बघा, सिंग्युलर सब्जेक्ट, सिंग्युलर प्रेडिकेटर. ओके. पुढं दे अनेक वचने करताय, मग त्यापुढं क्रियापद कसं पाहिजे, अनेक वचने. त्यामुळं प्ले हे कसं आहे, अनेक वचने, त्यामुळे प्लुरल सब्जेक्ट, प्लुरल प्रेडिकेटर. ओके.
तिसरा जो आहे तो आपला आहे ऑब्जेक्ट एलिमेंट क्लॉजचा. कोणता? ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट जो आहे तो कशाशी संबंधित आहे? प्रेडिकेटरशी संबंधित. म्हणजे जे काही ट्रान्झिटिव्ह वर्ब असतात, म्हणजे सकर्मक क्रियापदे, ज्यांना कंपल्सरी पुढे काय घ्यावं लागतं? आपल्याला ऑब्जेक्ट घ्यावा लागतो. कशासाठी? मिनिंगसाठी. ओके. यामध्ये आपण काय करू शकतो की ऑब्जेक्ट जो आहे तो पर्सन किंवा एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीला सुद्धा काय करू शकतो? त्या अफेक्ट झालेला असतो. थोडक्यात पर्सन किंवा थिंग जे आहे ते अफेक्ट किंवा त्याच्यावर परिणाम झालेला असतो, त्याच्यावर ॲक्शन झालेली असते. कुणाची? प्रेडिकेटरची. ओके. आता दोन प्रकारचे ऑब्जेक्ट असतात, जसं की मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता फॉर एक्झाम्पल बघा, माय मदर गेव मी अ न्यू ड्रेस. ओके. पहिल्यांदा मी सुरुवातीला सांगितलं होतं की क्रियापदानंतर जर नाउन किंवा प्रोनाउन आलं तर ते काय असतं? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. माझ्या आईने मला दिले. काय दिले? अ न्यू ड्रेस. सो जे दिलेली मुख्य गोष्ट आहे ती आहे आपल्या डायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि कुणाला दिली ते आपलं असतं आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके. आता पुढचा जो आहे तो आहे कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय? तर जो सब्जेक्टविषयी किंवा ऑब्जेक्टविषयी अधिक माहिती सांगतो तो शब्द, जो की युजली आपला काय असतो? ॲडजेक्टिव्ह. काय असतो? ॲडजेक्टिव्ह. आता फॉर एक्झाम्पल बघा, दोन प्रकारचे कॉम्प्लिमेंट असतात, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. सी इज स्मार्ट. स्मार्ट हा शब्द कोणाविषयी माहिती देतोय? सब्जेक्टविषयी. ती स्मार्ट आहे, त्यामुळे इथं काय लिहिलं आपण? सी एस, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आणि इथं बघा, द जज डिक्लेअर्ड हिम गिल्टी. गिल्टी ॲडजेक्टिव्ह आहे. कुणाला गिल्टी डिक्लेअर करण्यात आलं? हिम, त्याला. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, म्हणजेच ऑब्जेक्ट आपण कन्सिडर करतो, म्हणून हे काय आहे? ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. ओके. सो वाक्य केअरफुली वाचायचं की ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे की सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. आणि पाचवा एलिमेंट आहे तो आहे ॲडव्हर्बियल्स. ॲडव्हर्बियल्स म्हणजे काय? एक्स्ट्रा सर्कमस्टन्शियल इन्फॉर्मेशन दिली जाते. म्हणजेच काय? एखादी घटना घडलेलीचं वेळ, त्याची प्लेस, त्याचा मॅनर किंवा त्याच्याविषयी काही कमेंट असेल तर, किंवा डिग्री. ओके. इंटेन्सिटी काय असेल त्याच्या संबंधित. ओके. म्हणजे थोडक्यात जर आपल्याला ह्या शब्दांची उत्तरं त्या शब्दातून मिळत असतील, वेन, ओके, वेअर, वाय अँड हाऊ. ओके. आता फॉर एक्झाम्पल बघा, इव्हेंटविषयी अधिक माहिती जर ह्या शब्दांमधून कळत असेल तर ते एक्स्ट्रा सर्कमस्टन्शियल माहिती आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा, सी वॉक्ड फास्ट. ती चालली, पण कशी चालली? फास्ट. त्यामुळे ते काय आहे? ॲडव्हर्बियल आहे. ओके. ॲक्च्युली, एल वाय प्रत्यय इथं बघा आलेला आहे, तो काय असतो? युजली ॲडव्हर्बियल असतो. सी वर्क्स ॲट होम व्हेरी रेअरली. आता लक्षात ठेवा, होम जे आहे ते सुद्धा काय आहे? ॲडव्हर्बियलच आहे. आणि कशी? व्हेरी रेअरली. इथं पण सुरू बघा एल वाय प्रत्यय लागलेला आहे, ते सुद्धा काय आहे? ॲडव्हर्बियलच आहे. हे क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगतात. सी वर्क्स ॲट होम. कुठे? इथं कुठेच उत्तर आहे बघा. कुठे काम करते? वेअर. आणि कशी? हाऊ? व्हेरी रेअरली, क्वचितच घरी काम करते. ते त्या संबंधित म्हणजे क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगणारे हे दोन शब्द आहेत, म्हणून हे काय आहेत? ॲडव्हर्बियल. ओके.